वारी मराठी भाषा दिन या निमित्त मी एक कविता सादर करणार आहे। माझ्या गाण्याचे नाव आहे सांगा कसं जगायचं। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना। शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। काळ्या गुंट काळोखात, काळ्या गुंट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या गुंट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसतं। काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं। काट्यासारखं चलायचं की फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं चलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। वेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, वेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, वेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, वेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं। सरला आहे म्हणायचं, भरला आहे म्हणायचं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं। कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली ही सुंदर कविता, कवी मंगेश पाडगावकर। इथे वाटेल प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, इथे वाटेल प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, झाल्या जरी हातातून चुका तरी करतात बहाणे, झाल्या जरी हातातून चुका तरी करतात बहाणे। इथे नसत कोणालाही, इथे नसत कोणालाही मनापासून चहाणे चहाणे, मात्र वाईट असतं कोणालाही, मात्र वाईट असतं कोणालाही, पाण्यामध्ये पहाणे पाण्यामध्ये पहाणे। जागरूक असतं प्रत्येकाने, जागरूक असतं प्रत्येकाने, बघून ओळखून राहाणे, बघून ओळखून राहाणे। नशीब येत नाही तर, नशीब येत नाही तर प्रवाह पथिक वाहने, प्रवाह पथिक वाहने। माझ्या कवीचे नाव आहे कुसुमाग्रज। नमस्कार, माझे नाव शिवज्ञा, माझ्या कवितेचे नाव माऊ। शिनलेल्या झाडापाशी, शिनलेल्या झाडापाशी कोकिळ आली, म्हणाली गाणं गाऊ का, झाड बोललं नाही, कोकिळ उडून गेली। शिनलेल्या झाडापाशी सुगरण आली, शिनलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घट्ट बांधू का, झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली। शिनलेल्या झाडापाशी, शिनलेल्या झाडापाशी म्हणाली जाळीत लपू का, झाड बोललं नाही, चंद्र परमात बसलं झाली। शिनलेल्या झाडापाशी, कडी लावा ना झाडापाशी बिजली आली, म्हणाली भीती देऊ का, झाडाचं मग सुटलं अंगातून होकारांचं तुफान उठलं। कवी कुसुमाग्रज। ती माती माझ्या मराठी मातीचा लावा नटला शिळा, तिच्या सामने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, तिच्या कुशीत जन्मले काळे कणकरात, त्याच्या दुर्गंधीराने केली मृत्यूवर मात, नाही पसरला कर कधी मागाया दान,
छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ मोकळ्या आबाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ मोकळ्या आबाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. नमस्कार, माझे नाव रुची मनोहर साठे. मी आज तुम्हाला एक कविता सांगणार आहे. मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची बघू नको बोलूस. बघू नको बोल. बघू नको बोल. पाठवून बघू नको बोल. साहित्य आणि इतिहास मराठीचा महान साहित्य आणि इतिहास मराठीचा महान मराठी मायबोली आमची बोल रसाळ मराठी मायबोली आमची बोल रसाळ भाषा सहज सुंदर प्रेम लढवार भाषा सहज सुंदर प्रेम लढवार मराठी भाषेला चालू वाटते मराठी भाषेचा तुला माहिती आहे ना पाठायला मग पाठ नाही चोपे भाषा दिन साजरा करू सर मराठी भाषा दिन साजरा करू सर मराठी राजभाषा आमची चाल कशी माहिती आहे ना महाराष्ट्र पण चाल काय थोडी त्याच्यात लिहिली नमस्कार, माझे नाव प्रियांशु साळकर. आज मी तुम्हाला मराठी वर्णायुक्त कविता सांगणार आहे. ही तुम्ही शांत बसून ऐकावी. माझ्या कविताचे नाव आहे माया मराठी. माझ्या मराठी बोली मला वाट्य माझ्या मराठीचा चंद्र मला नित्य मोठ्याने बोलतो. ज्ञानोबांची विद्यांची उपदेशांची जनांची माझी मराठीची रामदास शिवाजींची पुणे बोलते ही शाहीर मंडळी त्यांची मानवकरी त्यांची ही मायबोली माझी मायबोली. शिव कशी चाल दाखव बोलू दाखव चाल कुत्र्या पाठी लागला माया माझी डोकं धन्यवाद. मी आज तुम्हाला कवी कुसुमाग्रजांची कविता बोलून दाखवणार आहे व तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक
माळे जोडलं साऱ्या कानीला नव्हे, कृष्णानं माळे जोडलं साऱ्या कानीला नव्हे, कोणी असो कसा असा भेदभाव नाही. शेतमळे माळेमुळे इथे तिला मोलास, शेतमळे माळेमुळे इथे तिला मोलास, थाळीमध्ये माझ्या घरची भाकरीचा घास, थाळीमध्ये माझ्या त्याने बोल.